सुप्रजाच्या सगळ्या मुलांना मनापासून नमस्कार. पालक हो, तोतोच्यांच्या गोष्टीचा आनंद तुम्हीसुद्धा घेत आहात ना. ह्या गोष्टी यूट्यूबवर आहेत. आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याच्यावर एक बेल आयकन आहे, तो पण दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन्स मिळतील तोतोच्यांची नवीन गोष्ट आली की. आज जी तोतोच्यांची गोष्ट मी घेऊन आली आहे ना, ती थोडीशी वेगळी आहे बरं का. मुलांनो, लक्ष देऊन ऐका. हा काळ केव्हा होता, जेव्हा तोतोचान शाळेत जात होती. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता बरं का. आणि त्याच्या अगोदरच अनेक युद्ध जपाननी युद्धामध्ये भाग घेतलेला असतो. तर जे सैनिक असतात ते काही सैनिक हॉस्पिटलमध्ये असतात, इंजर्ड असतात. तर त्यांना भेटायची एक पद्धत जपानी शासनाने चालू केलेली असते की मुलांना त्यांच्याबद्दल एक जाणीव निर्माण होईल. ही लोकं आपल्यासाठी काय काय करतायत ह्याच्याबद्दल मुलांच्या मनामध्ये जाणीव उत्पन्न करण्यासाठी हा एक वेगळा उपक्रम असतो. म्हणजे सगळ्या शाळांमधली 2-2 मुलं निवडली जातात आणि त्यांना ह्या सोल्जर्सना भेटायला घेऊन गेलं जातं मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये. आता ज्या शाळा छोट्या असतात तोमोईसारख्या, त्याच्यातनं एकच मूल पाठवलं जातं. आता आपल्याला माहिती आहे आपली तोतोचान म्हणजे सगळीकडे अगदी उत्साहाने बोलणारी बिलणारी मुलगी असते. त्यामुळे हेडमास्टर तिचीच निवड करतात ह्या सगळ्या ह्या उपक्रमामध्ये शाळेतल्या इतर मुलांबरोबर जाण्यासाठी. एक टीचर असते, ती ह्या सगळ्या मुलांना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. इथे हे सैनिक झोपलेले असतात, इंजर्ड असतात काही, पण त्यांना जेव्हा ही लहान लहान मुलं बघतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये खूप आनंद निर्माण होतो आणि ती सगळी बघत असतात कुतूहलाने ही मुलं आपल्यासाठी काय काय करतायत. टीचर आलेली असते, ती इतर शाळांमधल्या मोठ्या मुलांना घेऊन आलेली असते. तोतोचान तशी ह्या सगळ्या मुलांपेक्षा थोडीशी लहान असते आणि टीचर तेव्हा म्हणतात, आता आम्ही सगळ्या तुमच्यासाठी काही गाणी म्हणणार आहोत. तर मुलांनो किंवा पालक हो, तुम्हालासुद्धा जर तुमचे NCCमधले दिवस आठवत असतील तर तुम्हाला माहिती असेल की आपण काही गाणी म्हणायचो लहानपणी. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है, इसके वास्ते है तन है मन है और प्राण है, इसके वास्ते है तन है मन है और प्राण है, जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है. तर अशी गाणी असतात, जशी आपल्याकडे आहेत तशी जपानला पण असतात. तशी टीचर म्हणत असते. पण तोमोईमध्ये अशी गाणी शिकवली नसल्यामुळे तोतोचानला काही ही गाणी येत नसतात बरं का. त्यामुळे ती एका सोल्जरच्या बरोबर त्याच्या बेडवर बसून त्या सगळी मुलं आणि टीचर गात असताना ऐकत असते. अशी 2-3 गाणी टीचर म्हणतात तरी तोतोचान काही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, कारण तिला काही ती गाणी येत नसतात. तर तो सोल्जर असतो, तो तोतोचानला विचारतो की तू का नाही गातेस. तर ती एकदम जरा लाजते, येत नाही कसं सांगू. तर ती म्हणते, बरं बरं मी तुझ्यासाठी ना एक सुंदर गाणं म्हणते बघ, असं म्हणते. ती टीचर काही विचारणार त्याच्या अगोदर तोतोचान तिला तोमोई खूप आवडत असतं, ती तोमोईचंच गाणं म्हणणार. पण कुठलं गाणं, जे हेडमास्टर त्यांना जेवताना म्हणत असतात, नीट नीट चावा म्हणत असतात ना, चू 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 इट वेल, चू इट वेल, चू इट वेल, चू 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 इट वेल, युअर फिश अँड राईस अँड मीट, असं म्हणत असतात की नाही. तर ते गाणं तोतोचान ते म्हणायला लागते एकदम जोरात. आता ती टीचर जी असते ती त्याच्याबरोबर तिचं जे छोटंसं असं वाजवण्यासारखं बीटसाठी तबल्यासारखं आणलेलं असतं, त्याच्याबरोबर ती काय ताल धरू शकत नाही, कारण हे असंच गाणं असतं एक आपलं. पण ते गाणं जशी ती म्हणायला लागते ना, तसा जो सैनिक असतो ना त्या बेडवर झोपलेला, त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागतात आणि तोतोचान त्याच्याकडे बघतच बसते. तो अतिशय रडायला लागतो आणि मग टीचरांच्या पण लक्षात येतं आणि मग ती लोकं इतर गोष्टी की आता आम्ही तुमच्यासाठी काही आमचे भावना तुमच्यासाठी व्यक्त करतो आहे असं म्हणून मोठी मुलं त्यांना थँक्यू वगैरे म्हणण्याची काही भाषणं त्यांनी तयार केलेली असतात, ती म्हणायला लागतात. पण तोतोचानचं सगळं लक्ष त्या सैनिकाकडे असतं की हा का बरं रडला असेल. तिच्या मनात येतं, त्याला आठवलं असेल का की त्याची माझ्यासारखी एक लहान मुलगी आहे म्हणून तो रडत असेल. किंवा मुलांनो, युद्धामध्ये आपले जे सैनिक लढतात ना, त्यांना वेळच्या वेळी अनेक वेळा खायला पण मिळत नाही. त्यांच्याकडे अशा खाण्याच्या गोष्टी असतात की त्यांना खूप वेळ भूकच लागणार नाही. युद्ध जे असतं ना ते सैनिकांना खूप कष्टप्रद असतं
आणि ते खूप कष्ट घेऊन आपला देश स्वतंत्र ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. त्यामुळे पालक हो आणि मुलांनो, असा चान्स तुम्हाला पण मिळाला ना, की एखादं जे सैन्याचं हॉस्पिटल आहे किंवा सैन्याची छावणी आहे तुमच्या आजूबाजूला असेल, तर तिथे अवश्य जात जा. कधीकधी सैन्याची छावणी नसेल तर फायर ब्रिगेड असते बघा, ते सुद्धा जवान अगदी आगीशी लढून आपला प्राण वाचवत असतात. अशा ठिकाणी मुलांना अवश्य घेऊन जा. सैनिकांसाठी जर जात असाल तर फळं, काहीतरी भेटवस्तू अशा घेऊन अशा प्रकारचं पिकनिक या सुट्टीमध्ये तुम्ही जर मुलांसाठी अरेंज केलं, तर ही तुम्ही मुलांना दिलेली एक खूप मोठी भेट असणार आहे. पालक हो, ह्याच्याबद्दल विचार करा. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य सांगा. आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवाराला सांगा, बेल आयकन दाबायला विसरू नका बरं का.